एका जंगलात एक हत्तीचा परिवार राहत होता. एक नर हत्ती, एक मादा हत्ती आणि त्यांची 2 मुलं पण होती. त्यांच्या हत्ती परिवारात त्यांचा सगळ्यात छोटा मुलगा खूप खोडकर होता. एक दिवस हत्ती परिवार जंगलातल्या नदीत आंघोळीला आला होता. आंघोळ करताना हत्तीचं पिल्लू खूप खोड्या करू लागलं. बाळा, नदीचा प्रवाह जोरात आहे, तुला सांभाळून राहावं लागेल. हो, बरोबरच आहे. आता तो जास्त खोडकर झालाय. खूप मस्ती करतोयस, शांतपणे आंघोळ कर. यावेळी नदीच्या जवळ एका झाडावर एक लहान चिमणी बसली होती. पिल्लू हत्तीच्या सगळ्या खोड्या ती छोटी चिमणी बघत होती आणि ते पाहून ती आनंदी होत होती. अरे वा, तुला खेळताना बघून छान वाटते. हत्तीच्या लहान पिल्लासोबत ती छोटी चिमणी मैत्री करू इच्छित होती. तुला खेळताना बघून छान वाटलं. तू खूप हुशार वाटतोयस. माझ्याशी मैत्री करशील? काय? तुझी हिम्मतच कशी झाली विचारायची? तुला माहिती आहे ना, मी हत्तीचं पिल्लू आहे. या जमिनीवर सर्व प्राण्यांमध्ये सगळ्यात मोठा प्राणी आहे मी. तू एक मूर्ख पक्षी आहे. आपण मित्र नाही होऊ शकत. तू माझी बरोबरी नाहीच करू शकत. ओ, तर असं आहे. मी तर तुला प्रेमाने विचारलं होतं. जर तुला वाईट वाटलं असेल तर क्षमा कर. हत्तीच्या छोट्या पिल्लासोबत ती मैत्री करू शकली नाही. बिचारी छोटी चिमणी निराश होऊन उडून गेली. गर्विष्ठ पिल्लू हत्ती त्याच्या खोड्या वाढत गेल्या आणि आंघोळ झाल्यावर ते जंगलात चालले गेले. रस्त्यात छोट्या हत्तीला उसाचं शेत दिसलं आणि तो लहान हत्ती आपल्या आई-बाबांपासून लपून त्या शेतात गेला आणि काही वेळाने तो शेतात लपला. त्या तिन्ही लोकांना हे माहिती नव्हतं. त्यामुळे ते जंगलात पुढे निघून गेले आणि तो छोटा हत्ती शेतात जाऊन ऊस खाऊ लागला. अरे वा, हे किती गोड आहे. अरे वा, मी किती भाग्यवान आहे की मी इथे आलोय. शेतात लागलेल्या त्या ऊसाच्या रोपट्यांना त्याने एक एक करून तोडलं आणि त्यातले काही ऊस खाऊन टाकले. अरे बापरे, शिकारी. शिकाऱ्याला बघून छोटा हत्ती पळू लागला आणि आपल्या रस्त्यापासून भरकटला. अरे, मला वाचवा, वाचवा, मला वाचवा. अरे रे, तो खूप ओरडला आणि रडायला लागला. एक हत्तीचं पिल्लू जे हरवलंय ते कुठे दुसरीकडे पोहोचलं.
रस्ता मिळाला नाही म्हणून तो रडू लागला. अरे माझे आई बाबा, आता मी कुठे जाऊ? आई आई. आणि तेव्हा त्यावेळी छोट्या चिमणीने त्या पिलाचा रडण्याचा आवाज ऐकला. मग ती उडून हत्तीच्या पिलाजवळ गेली आणि तिने पाहिलं की हत्तीचं पिल्लू तिथे रडत बसलेलं आहे. अरे छोट्या हत्ती, तुला काय झालं? तू का रडतो आहेस? मी रस्ता भटकलो आणि मला आई बाबांना भेटायचंय. तू इथे कशी आलीस? मी तुझ्या मागे येत होती. मला माहितीये तू थोडासा अहंकारी आहेस, पण या अहंकारामुळे आपण संकटात पडू शकतो. ओ, मला भीती वाटते. अरे घाबरू नको, मी तुला वाचवून घेईन. तू माझ्या सोबत चल, मी तुला तुझ्या आई बाबांकडे घेऊन जाईन. ती लहान चिमणी उडून त्या लहान हत्तीला रस्ता दाखवू लागली आणि तो हत्ती त्या चिमणीच्या मागे जाऊ लागला. आता ती छोटी चिमणी हत्तीच्या पिलाला त्याच्या परिवाराकडे घेऊन आली. बेटा, तू कुठे हरवला होतास? आई, मी रस्ता भटकलो होतो. या चिमणीने मला वाचवलं. लहान असो वा मोठा, आपण कोणाला कमी समजायचं नसतं. संकटात जो आपली मदत करेल तोच आपला खरा मित्र. हा माझा अहंकार आहे, त्यामुळे मी संकटात सापडलो. पण या चिमणीने मला वाचवलं. मी तुझे उपकार कधीच विसरू नाही शकणार. आपण नेहमी चांगले मित्र राहू. अहंकार धोकादायक आहे. प्रेम सर्वात मोठं असतं. जे प्रेमात आहेत ते एकमेकांसोबत जुळू शकतात. छोटा नटखट, छोटा नटखट. अरे लहान बंदरा. काय काय झालं चिवताई? तुम्ही अशी घाबरून पळत का सुटले? वाईट झालं, खूपच वाईट झालं. हत्ती दादा शिकारीच्या खड्ड्यात पडला. काय तो तिथून निघू शकत नाहीये? नाही नाही नाही, तो निघू नाही शकत आहे. शिकारी आला तर तो त्याचे हत्तीदंत काढून घेऊन जाईल. अरे आता आपण काय करायचं? हत्ती दादाला वाचवायला काहीतरी उपाय शोधावा लागेल. हे चतुराईने हाताळावं लागेल. त्यासाठी या जंगलात फक्त एकच जण आहे. ते कोण आहे? चतुर कोल्हा. तर उशीर न करता आपण पटकन कोल्ह्याला भेटायला जाऊ. तर मग तुम्ही पुढे निघा. मी जरा पिंपळाच्या झाडाचं मध पिऊन तिथे पोचतो. बचना ए हसीनो, लो मैं आ गया, आ गया. अरे हे कौन कौन येता है? सगळेच तर आहे. आम्हाला तुमची एक मदत पाहिजे. पण आता मी थोडासा व्यस्त आहे. तुम्ही कशात इतके व्यस्त आहात? या सस्यांपासून मी थकलो आहे. खूप वैताग आहे. दररोज 4-5 जणांना पकडतो, तरी पण त्रास काही कमी होत नाही. तरी पण हे सांगा की तुम्ही कोणत्या कामासाठी आले आहात? आमचे हत्ती दादा शिकाऱ्यांच्या खड्ड्यात पडले. दादा, तू तर खूप चतुर आहेस ना. कोणता तरी उपाय काढून आपल्याला हत्ती दादाला वाचवलं पाहिजे. उपाय तर खूप सारे आहे, पण त्यातून कोणता वापरू हा विचार करतोय. तरी पण चला.
जेव्हा आमचा मिशीवाला वाघ असाच गड्ड्यात पडला होता तर त्याच्या रक्षणासाठी मी हाच उपाय वापरला होता. इथे पण तोच उपाय वापरू? नाही, तो नको. आमचा काळ्या डोळ्यांवाला वाघ आहे ना, खूप शूरवीर आहे, पण गड्ड्यात पडला तर माझीच गरज पडली. तेच वापरू. छोटा नटखट, चतुर कोल्हा खूपच शूरवीर आहे ना. हो, खरंच. आपल्या जंगलातले अजगर दादा आहेत ना, तो एक दिवस आगीत फसला. वाचवायला कोणीच नाही आलं. शेवटी माझीच गरज पडली. अजगर साप आहे, अजगर साप, काही कामाचा नाही. अरे पाहतच काय बसला, काही तर करा. हा, हत्ती दादा, घाबरू नका. आमचे कोल्हे दादा आलेत. तुम्हाला वाचवायचा रस्ता त्यांना माहितीये. मला भीती वाटते. मला लगेच वाचवा मुलांनो. चिमणीताई, काय झालं का? अरे, भालू दादा आले. असंच. अरे तुम्ही लोक माती पाडा. अरे तुम्ही ते लाकूड टाका बरं. भालू दादा, ते मोठं लाकूड पण आणशील. हा, असंच. अरे लवकर करा. जरा लवकर करा. शिकारी यायच्या आत दादाला या खड्ड्याच्या बाहेर काढायचंय. अरे अरे, बंदर दादा पण खड्ड्यात पडला. अरे म्हटलं होतं ना की लक्ष ठेवा. तू हत्ती दादाच्या वरतीच बैस. हत्ती दादा बरोबर तूही वर येऊन जाशील. आता त्या दोरीला पकड. अरे वरती यायचा प्रयत्न तर करा. अरे बापरे, माझ्याकडून नाही होत आहे. मला नाही वाटत मी इथून बाहेर निघू शकेल. असं नका म्हणू. जर जीव पाहिजे तर परत प्रयत्न करा. शिकारी येऊन जातील तर सगळं संपून जाईल. असं नको करू दादा, आम्ही पुन्हा प्रयत्न करतो ना. अरे बापरे, नाही नाही होत आहे.
अरे मुलांनो, माझ्या भानगडीत शिकारी तुम्हाला सुद्धा पकडेल. तुम्ही लोक जा, मी इथेच थांबतो. हेच आहे माझं नशीब. तुम्ही ताकदवर आहात. तुम्ही या खड्ड्यातून निघून जाल. नीट ओढा. अरे नीट ए, ताकद लावा. नीट ओढा. ए, नीट ओढा. ताकद लावा. धन्यवाद, धन्यवाद मुलांनो. कोल्हे दादाच्या बुद्धीचं फळ मिळालं. खरंच चतुर्बुद्धीचं फळ मिळालं. अरे हे तर काहीच नाहीये. फक्त कोल्ह्याच्या हुशारीने नाही, तर आपल्या सगळ्यांच्या मेहनतीने आपण हत्ती दादाला बाहेर काढू शकलो. अरे हत्ती दादा, हत्ती दादा, तुला ऍपल्स हवेत का? नको, मला नकोय. अरे तू उदास का दिसतोयस? माझ्यासोबत खेळायला कोणीच नाहीये. अरे बस एवढंच का? मी सकाळपासून इकडे तिकडे खूप शोधलं, पण इकडे कोणीच नाहीये. ते बघ तिथे त्या झाडावर किती माकडं बसली आहेत. बघ, तू त्यांच्या सोबत खेळू शकतोस ना? काय खरंच? हो, ते सर्व तिथे लपंडाव खेळतायत, पकडापकडी खेळतायत आणि असे कितीतरी खेळ आहेत. तर मी पण जातो. चिमणी ताई, आपण परत भेटू. मित्रांनो, तिकडे बघा. मोठ्या पोटाचा हत्ती येतोय. सापासारख्या सोंडेचा हत्ती येतोय. हुई, झाडूवाल्या शेपटीचा हत्ती येतोय बघा. मित्रांनो, मी पण तुमच्यासोबत खेळू. काय, तुला पण आम्ही सोबत घेऊ? आगडबाबा पोटाचा हत्ती आला. सापासारख्या सोंडेचा हत्ती येतोय. हुई, झाडूसारख्या शेपटीचा हत्ती आलाय. मित्रांनो, माझ्यासोबत कोणीही नाहीये. काय मी तुमच्यासोबत खेळू? चला खेळूया.
अरे मी त्याला सांग. अरे काय मित्रांनो, लवकर या, आपला मित्र मंगू विहिरीमध्ये पडला आहे. अरे माझा हात पकड. पोचत नाहीये. अरे अरे उडी मारून पकड ना. अरे शेपटी पकड. अरे मूर्खा, तुझी शेपटी नाही, माझी शेपटी पकड. पोचत नाहीये. अरे उडी मार. नाही होते. तो येतोय बघ. अरे उडी मार. उडी मारून पकड. काय झालं? काय झालं मित्रांनो? आमचा मित्र मंगू खाली पडलाय. वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण काहीच नाही होत. मी एकदा प्रयत्न करून बघू. हत्ती दादा, तुम्ही वेळेवर इकडे आलात म्हणून मंगूला वाचवू शकलो. हत्ती दादा, तुझी मस्करी केली होती, आम्हाला माफ कर. तू रागावलायस का? नाही मित्रांनो, मी कोणावरच रागावलो नाहीये. आतापासून मी पण खेळू तुमच्यासोबत. आजपासून तूच माझा खरा मित्र आहे.